असं सन्माननीय दळवी सरांचं पुन्हा एकदा आपण खेळ काय, त्यांची मुलं 3 राज्याला खेळली, पण मुलं आदिवासी असल्या कारणाने राज्याला जात नव्हती हो. आम्ही धरून नेली त्यांना. सुवर्णा एक नाव तिथं, सुवर्णा मुलगी आणि पायल म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा जातच नव्हते राज्याला. आम्ही घरी गेलो, घरी पॅरेंट्सची बांधलो, तेव्हा राज्याला पाठवलं. जी अशा परिस्थितीमध्ये एखादा मुलगा राज्याला ठेवणं ही कसोटी जी आहे शिक्षकाची खूप कठोर आहे. आणि स्विफ्ट गाडीमध्ये जास्त तर 5 माणसं बसतात, 11 मुलं घेऊन यायची ही कसोटी असते तुझी. पण त्यांना आम्ही कुठेतरी म्हणतो बाबा एवढं नका, मी पर्यंत तुम्हाला सोडा गेली आमचं चालायचं असं. म्हणजे शिवभक्त शाळेत का आपलीच मुलं नाही, सगळी मुलं येतात खेळायला. म्हणजे पाठिंबाची पण मुलं आहेत, इतर शाळेची मुलं आहेत, हिंदी विद्यालयाची मुलं आहेत, आता नगरपालिकेची मुलं येतात खेळायला. आम्हाला फक्त आमच्याकडे आम्हाला माहिती आहे, आम्हाला एकच जात माहिती, ती म्हणजे खेळाडूची जात. तो मुलगा असतो तर मुलगा असतो, तुम्ही या इथे घडा आणि चांगले घडा. आता आपल्याकडे 1 मुलगी पोस्टात आहे, असिस्टंट पोस्ट ऑफिसर आहे, 1 मुलगी सेंट्रल रेल्वेमध्ये, 3 मुली जिल्हा क्रीडा अधिकारी ऑफिसमध्ये आहेत. म्हणजे ज्यांचं चांगलं नॅशनल केलं आहे त्यांनी आणि चांगला अवॉर्ड घेतलेले आहेत. आणि मुख्यमंत्री कोर्टात नोकरी मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री कोर्टाने जास्त लवकर नोकरी मिळते का खेळाडूंना, हे तुम्ही सांगा. कोठ्यातून नोकरी लागले का आम्ही व्हेरिफिकेशन इकडे केलं. बऱ्याच मुलांचं व्हेरिफिकेशन आम्हीच करत होतो स्वतः, कारण स्वतः व्हेरिफिकेशन असलं म्हणजे काही टेन्शन नसतो. तर आपण तिथं बसलो तरी समोरचा अधिकारी जी वाईट समजतो कोणतरी माणसं वेगळे असतात. हां, तर असे खेळाडू आपण घडवा. तुमचं नाव खेळाडू आहे ना, आपलं नाव आपोआप करतात, आपल्याला होण्याची गरज नाही. एखादा खेळाडू तुमचा घडला ना तर कुठल्याकडे घडला, जांभळी सरांनी घडवलं म्हणून, जांभळी सरांनी घडवलं असं जांभळी सरांचं नाव होतं. आपले खेळाडू घडत असतात. पुन्हा एकदा सांगतं की मागच्या वर्षी आपण महाराजाला गेट टुगेदर म्हणजे प्रेमाचं स्नेह भोजन त्याला म्हणतात. तो आम्ही सोबत शब्द जो असा आहे माझी ती तारीख आपण पाहूया. 24 तारखेला म्हणतो गुरुवार आहे. तुम्ही सांगा 23 तारखेला. 23 तारखेला ठीक आहे. बुधवार योग्य राहील ना सर्वांसाठी. बुधवार योग्य राहील. खरं शाकाहारी पण भोजनाची व्यवस्था असते बरं का. सांगितलेलं बरं असतं. हां, स्नेह भोजन शाकाहारी पण असतं, वेगळं शाकाहारीसाठी असतं आणि मांसासाठी वेगळं भोजन असतं. ते काय काळजी करता आम्ही शाकाहारीसाठी वेगळी व्यवस्था मागच्या वर्षी 4 लोकांची केली होती. यावर जास्त लोक करते का शिक्षक तसं सांगत असतील तसं नाही. त्यांचं का खूप वेगळं असतं शाकाहारीचं आणि आपलं म्हणजे आपलं सगळं. पुण्यात मी आलो. हां, ते 23 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता. नाही असं एकदा महिलांना पण विचारून घ्या. कधी महिलांना संध्याकाळी बाहेर पडायला दुपारच्या शाळेत असतात. शाळेची वेळ असते 5:30 नंतरच सगळ्यांना वेळ मिळेल. संध्याकाळची वेळ बरोबर. बुधवार नंतर खूप कमी वेळ आपल्याला भेटेल. बुधवार तर बऱ्याच जणांना उपवास सुरू होतील. हां, सोनं जणांना उपवास असतो मला माहिती. हां, म्हणजे आपला बुधवार तारीख म्हणजे बुधवार वार आहे. त्या दिवशी आपण ती तारीख ठरवून घेऊ आणि सगळे तिकडे महाराजांचा जमू. आम्ही आनंद जवळेकर साहेब यांच्या वतीने सांगतो बरं का. सर्व शिक्षकांनी नक्की उपस्थित राहा. मीटिंग आहे मीटिंगचं नाव घ्या, तिथेच बोलवा. फार त्रास नाही ना, शाळेतून यायला भेटेल. अजूनही मला असं वाटतंय आता मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत झालेलं आहे. आपण सूचना ज्या आहेत